गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही चाललेलो आहोत माथेरानला. कळलं, माणसाने समोरच्याचं ऐकलं तर तो लगेच व्हायरल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही समोरच्याचं ऐका, बाजूच्यांचं ऐकू नका, पण समोरच्यांचं ऐका. सो कितीही महिने आधी प्लॅन केला ना तरी अचानक भयानक झालेले प्लॅन जास्त सक्सेसफुल होतात. तसा हा प्लॅन. खूप शायनिंग मारल्यानंतर आम्हाला असं कळलंय की आम्ही चुकीच्या रस्त्याने चाललेलो आहोत. सो आता आम्ही परत मागे चाललो आहे. बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. आणि फायनली आम्ही पोचलो नेरळमध्ये. सो नेरळवरून या ज्या काही प्रायव्हेट गाड्या तुम्हाला दिसत आहेत त्याने आपण अमन लॉज म्हणजेच माथेरानचं एंट्री गेट तिथपर्यंत पोहोचतो. सो बेसिकली सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर ओलाने किंवा तुमच्या प्रायव्हेट गाडीने माथेरानला येणार असाल तर तुम्हाला ओला वगैरे असेल, ओला उबर, तर तुम्हाला ती खालीच सोडावी लागते. जर तुम्हाला ती वरती म्हणजेच माथेरानच्या एंट्री गेटपर्यंत आणायची असेल तरी तुम्हाला 100 रुपीज पर पर्सन पे करावेच लागतात, जरी तुम्ही तुमची गाडी नेलीत तरी. आणि त्यांच्या गाडीने जर तुम्ही येणार असाल तरीही तुम्हाला 100 रुपीजच पे करावे लागतात पर पर्सन. सो आम्ही इथे माथेरानच्या एंट्री गेटपर्यंत आल्यानंतर माथेरानची जी एंट्री फी आहे ती पे करून आपण आतमध्ये येतो. सो इथून तुम्हाला वरती मार्केटपर्यंत किंवा तुमच्या हॉटेल्सपर्यंत जाण्यासाठी 3 ऑप्शन आहेत. ई ऑटो आहे, घोड्यांचा ऑप्शन आहे आणि टॉय ट्रेन आहे. सो बेसिकली टॉय ट्रेनचे टायमिंग्ज आहेत आणि त्याची ऑफलाईन तिकीटच आहे, ऑनलाईन मिळत नाही. सो तुम्ही इथे येऊनच ती तिकीट घेऊ शकता आणि त्या वेळेला ती टॉय ट्रेन अवेलेबल असली पाहिजे. सेकंड ऑप्शन जी घोड्याचं मी म्हटलं त्याचे चार्जेस जास्त आहेत, म्हणजे 500-600 रुपये ते घेतात एकाचे. आणि तिसरं म्हणजे ई ऑटो. ई ऑटोची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे आणि त्याची लाईन पण खूप असते. सो खालून चालत आम्ही सुरुवात केलेली. 25 मिनटं लागतील असं सांगून आम्हाला चालत आणण्यात आलं आणि आता आम्हाला 1.5 तास झाले. आम्ही फक्त चालतोच आहोत, अजून आमचं हॉटेल आलेलं नाही आहे. आणि अजून किती वेळ चालायचं आहे आपल्याला? 10 मिनिटं फक्त. आता असं 10 मिनिटं करत 2 तास जाऊ शकतात. बघायला गेलं तर खूप आधीच पोहोचलो असतो आपण. तर तुम्ही लगानमधल्या कचऱ्यासारख्या अशाशी चालतात तर काय होणार? चालण्यासारखं ॲक्च्युली रूट नाही आहे. आपण जर ट्रेन पटरीच्या रूटवरून आलो ना तर आपल्याला चालणं थोडं डिफिकल्ट होतं. बरोबर आहे. शूज वगैरे घालून या. बरोबर आहे, चालण्यासारखा रूट नाहीच आहे, पळण्यासारखा रूट आहे. सो आमचं चेक इन टायमिंग 12 वाजताचा होता, पण आम्हाला बराच उशीर झाला. सो आम्ही डिसाईड केलं की आधी आपण हॉटेलवरती जाऊन थोडं फ्रेशनअप होऊया आणि मग लंचसाठी पुन्हा मार्केटमध्ये येऊया. सो जिथे आम्ही स्टे करत होतो ते हॉटेल आहे हॉटेल प्रेमदीप. बरं, माथेरानमध्ये ना तुम्हाला बऱ्याच हॉटेल्स चे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अगदी 1000 रुपयांपासून ते 10-15 हजारांपर्यंतचं स्टे इथे अवेलेबल आहे. पण तुम्हाला कुठल्या रेंजमध्ये हवं आहे त्यानुसार तुम्ही ती बुक करू शकता. सो या हॉटेलचं एक प्लस पॉईंट म्हणजे हे मार्केटपासून बरंच जवळ आहे, म्हणजे हार्डली 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे हॉटेल आहे. त्यामुळे मार्केटपासून जवळ असलं ना तर तुम्ही रात्री वगैरे कधी लेट झाला तुम्हाला फिरताना मार्केटमध्ये, तर जवळ हॉटेल असलेलं केव्हाही चांगलं, कारण मग तुम्हाला अगदी त्या छान जंगलांमधून असं तुमच्या हॉटेलपर्यंत जावं लागेल. सो आम्ही नंतर लंचसाठी आलो आणि हॉटेल अतिथीमध्ये आम्ही लंच केलं. व्हेज नॉनव्हेज थाळीच तिकडे खूप चांगल्या आहेत, तुम्ही ट्राय करू शकता. आणि मग लंच केल्यानंतर पुन्हा रूमवर येऊन आम्ही मस्तपैकी आराम केला. आणि इव्हनिंगचं हे जे काही ॲटमॉस्फिअर होतं ना, छान त्यांनी सुंदर अशी हळू आवाजात गाणी लावली होती. इथे बरेच गेम्ससुद्धा आहेत, क्रिकेट आहे, बॅडमिंटन आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मस्त टाईम इथे स्पेंड करू शकता. ओके, सो प्रायजेसबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही विकेंडला इथे बुकिंग करणार असाल तर त्याची प्राईज आहे कपल रूमसाठी 3600 आणि वीकडेजला जर तुम्ही येणार असाल तर 2000 चार्जेस आहेत. पण सध्या सीझन असल्यामुळे हे प्रायजेस फ्लक्च्युएट होऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हासुद्धा बुक कराल तेव्हा कदाचित चार्जेस हाय किंवा लो असू शकतात. त्यानंतर थंडी असल्यामुळे मी मस्त हा वूलचा वन पीस घातला होता आणि चक्कर येईपर्यंत गोल फिरून झाल्यानंतर गप्प एका जागी शांत बसून हा अमेझिंग व्ह्यू एन्जॉय केला. आणि आम्ही दोघी आता अशा मस्तपैकी पाळण्यात बसलोय आणि हवा सुटली आहे छान. एवढी थंडी वाजते असं त्यांनी दाखवलंय. कसं वाटते वहिनी? मस्त वाटतंय, खूप छान आहे. खूप छान आहे खरंच. म्हणजे रिलॅक्सेशनसाठी जर तुम्हाला यायचं असेल तर जावंच नाही वाटत. मला पण. आम्ही तसं पण आता नाही जाणार आहे, आम्ही उद्या जाणार आहे.
सध्याच्या ना बिझी आणि हेक्टिक लाईफमधून सगळ्यांनाच एक रिलॅक्सेशन हवं असतं. अशी एखादी जागा आपण सगळे शोधत असतो जिथे आपण आपल्या फॅमिलीसोबत छान असा एक क्वालिटी टाईम स्पेंड करू. बरं, इथे नेटवर्कसुद्धा नाही आहे हां. हॉटेलचं वायफाय अवेलेबल आहे, पण अदरवाईज फोन कॉलसाठी इथे नेटवर्क नाही आहे. त्यामुळे सगळं टेन्शन बाजूला ठेवून फक्त स्वतःसाठी जगा. सो इव्हनिंगला आम्ही मार्केट एक्सप्लोअर करायला गेलो होतो आणि तिथे ना बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत, पण मला सर्वात जास्त बॅग्सचे शॉप्स दिसले. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स, टोट बॅग्स असतील, हँडबॅग्स असतील, बॅकपॅक असेल. खूप सुंदर सुंदर बॅग्सचं कलेक्शन माथेरानमध्ये आहे आणि भरपूर शॉप्स आहेत. टोट बॅग्स ज्या आहेत ना त्या 600-700च्या आतमध्ये तुम्हाला मिळून जात आहेत. तुम्हाला जर कुणाला कुठली बॅग गिफ्ट करायची असेल ना तर इथे खूप छान आहेत ऑप्शन्स. या ज्या छोट्या छोट्या बॅग्स आहेत त्या तुम्हाला हार्डली 50 to 60 रुपीजमध्ये मिळत आहेत. त्यानंतर ना थंडी असल्यामुळे ना मला भूक लागली आणि आम्ही गरम गरम मॅगी खाल्ली. अशा ठिकाणी मॅगी खायची मजाच वेगळी आहे. बरं, मी बॅग्सबद्दल सांगत होते. तर एक हे शॉप होतं ना जिथे अगदी युनिक कलेक्शन होतं जे मला अजून कुठे दिसलं नाही. ते म्हणजे भाग्यश्री बॅग्स. ह्या शॉपचे 5 शॉप्स मला वाटतं माथेरानमध्ये आहेत वेगवेगळे आणि प्रत्येक शॉपमधलं कलेक्शन वेगळं आहे. पण खूप युनिक आणि खूप सुंदर कलेक्शन होतं. प्राइसिंग थोडी हाय आहे, पण कलेक्शन खूप अमेझिंग आहे. नक्की जा, माथेरानला गेलात तर इथे व्हिजिट करा. त्यानंतर मार्केटमध्ये बरेच गेम्ससुद्धा आहेत अशा प्रकारचे. सो मला हा बलून शूटिंग गेम खूप आवडतो आणि आम्ही डिनर केलं गार्डन व्ह्यू रेस्टॉरंटमध्ये. थाळी खूप छान होती तिकडची सुद्धा. त्यानंतर रात्री मस्तपैकी झोप काढून सकाळी 10 वाजताचं आमचं चेकआउट होतं. सो आम्ही चेकआउट केल्यानंतर बॅग्स आम्ही तिथेच ठेवल्या आणि मग आम्ही पॉईंट्स एक्सप्लोअर करायला गेलो. त्याच्या आधी मस्त केतकरमध्ये ब्रेकफास्ट केलं. इकडचं नाश्ता खरंच खूप छान आहे, तर तुम्ही ब्रेकफास्टसाठी हे हॉटेल ट्राय करू शकता. प्राइजेस एकदम रिजनेबल आहेत. आता आमचं हॉटेलमधून चेकआउट झालं आहे आणि आता आम्ही इकडचे थोडे पॉईंट्स एक्सप्लोअर करणार आहे, कारण काल आम्ही कुठलाच पॉईंट बघितला नाही आहे. सो म्हणून आता आम्ही चाललो आहे. कुठल्या पॉईंटला चाललो आहे आपण फर्स्ट? शार्लेट लेक. इको पॉईंट? इको पॉईंटला चाललो. सॉरी, ओके, इको पॉईंटला चाललो आहे आम्ही आता फर्स्ट चालत. सो इथे बरेच पॉईंट्स आहेत, पण सगळेच पॉईंट्स थोडेफार लांब लांब आहेत आणि त्यासाठी तुम्ही घोड्यावरूनसुद्धा फिरू शकता. पण त्याचे चार्जेससुद्धा 300-400 रुपये असे आहेत. किती पॉईंट्स तुम्ही करताय त्याच्यावरती ते डिपेंड आहे. पण आम्हाला खरं तर ना मस्त नेचरमध्ये फिरायचं होतं आणि आपला एक क्वालिटी टाईम स्पेंड करायचं होतं, म्हणून आम्ही चालत जाण्याचा विचार केला. आणि पहिला हा जो पॉईंट आम्ही एक्सप्लोअर केला ना तो आहे शार्लेट लेक. खूप सुंदर पॉईंट आहे. फोटो खूप सुंदर येतात इथे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे लॉर्ड पॉईंट. तिथे हे जे टेलिस्कोप दिसतं आहे त्यातून ते तुम्हाला समोरचे जे काही डोंगर आहेत त्याचा झूम व्ह्यू दाखवतात, ज्याचे ते 100 रुपीज चार्ज करतात पर पर्सन. त्यात बऱ्याच गोष्टी ते कवर करतात, जसं की प्रबळगड, वाघाची गुफा आणि मला वाटतं कलावंती दुर्ग आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या महाराजांची मूर्तीसुद्धा त्यातून दिसते. त्यानंतर आम्ही गेलेलो होतो इको पॉईंटला. इको आहे मला माहीत नाही, पण हा पण पॉईंट खूप चांगला आहे. इथे बरेच जणं मोठ्या मोठ्याने कोणाचं तरी नाव ओरडत होते आणि जे इकोमध्ये परत ऐकू येत होतं. हो, असं होतं, पण तेवढी शांतता तिथे असावी लागते. ओके, सो जसं मी म्हणाले ना की पॉईंट्स खूप लांब लांब आहेत आणि आमच्याकडे जास्त वेळही नव्हता, म्हणून आम्ही फक्त 3 पॉईंट्सच एक्सप्लोअर केले आणि मग आम्ही निघालो घरी जायला. आता इथून अमन लॉजला जाण्यासाठी ऑटो आहे, पण त्याला खूप मोठी लाईन आहे आणि ऑटो पण येत नाहीत पटापट. त्याच्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की आता आम्ही चालत खाली जाणार आहोत आणि मग खालून आपल्याला गाड्या मिळतील नेरळ स्टेशनपर्यंत. चला, घरी जायची वेळ आलेली आहे. सो आता आपण विचारूया दादांना की त्यांना कसं वाटलं इकडे येऊन. ते फर्स्ट टाईम आलेत, कारण मी याच्या आधी एकदा दोनदा येऊन गेली आहे, तर दादा फर्स्ट टाईम आलेत माथेरानला. सो दादांचा रिव्ह्यू आपण ऐकूया. कसं वाटलं तुम्हाला दादा? एकदम भारी प्लेस आहे, एन्जॉय करायला एकदम चांगलं आहे. तुम्हाला जर मुंबईच्या स्ट्रेसपासून थोडा रिलॅक्स हवा असेल तर हे एकदम जबरदस्त प्लेस आहे. फॅमिलीसोबत या, एन्जॉय करा, फिरा लोकेशन्सला.
शुद्ध हवा आहे, माइंड फ्रेश राहील. बाकी खूप एन्जॉय केला आम्ही 2 दिवस. खूप मस्त, खूप रिलॅक्स वाटलं आम्हाला. सो तुम्हाला पण यायचं असेल तर माथेरान प्लॅन करा. बाय. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.